विषयावर देखील चर्चा केली आहे। काय प्रतिक्रिया द्याल यासाठी? असं आहे की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतला हा मोठेपणा आहे। भुजबळ साहेबांनी काल टीका केली म्हणून शरद पवार रुसून बसले नाही। एका मिनिटात त्यांना प्रवेश दिला, एका मिनिटात त्यांना अपॉइंटमेंट दिली आणि दोघे काय चर्चा केली असेल मला माहीत नाही। आणि मी तुम्हाला सांगतो, हे दोघं जे बोलतात ते जगाला सांगत नाही। हे दोघं पक्के पोचलेले नेते आहेत। त्यामुळे कोणी काय सांगितलं असतं की छगन भुजबळ हे बोलले ते बोलले, तुम्हाला काही माहीत नाही ते काय बोलले। त्यांचं म्हणणं आहे की एकत्र येऊन बैठक करावी। पहिली गोष्ट म्हणजे विरोधी पक्षांना विश्वासात घ्यायचं नाही, हे गेल्या 2 वर्षाचं धोरण आहे। मला आठवतं बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मराठवाडा ते जे विद्यापीठाचं नामकरण झालं तेव्हा सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र घेऊन बसून निर्णय झाला आणि तो अंमलात आणला। जेव्हा एवढा मोठा सामाजिक प्रश्न उभा राहिला होता तेव्हाच तुम्ही विचार करायला पाहिजे होता की सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणूया आणि याच्यावर तोडगा काढायला गेला। तुम्ही क्रेडिट गेम खेळायला गेले। एक एबीसी ओबीसीशी बोलतोय, एक मराठा समाजाशी बोलतोय। तुम्ही काय जाऊन बोलताय मला कळलं तर पाहिजे। मला त्यांच्याबरोबर बोलायचं आहे तर मला तुम्ही तर सांगा तुम्ही काय बोलून आले, त्याच्याशिवाय आम्ही कसे जाणार। आणि मग निष्कारण शरद पवारांनी फोन केला असेल, ते कशाला फोन करतील? त्यांना काही दुसरी कामं नाहीत। आणि आम्हाला काय राजकारण समजत नाही? आम्हाला पण झाले तर 35 वर्ष साहेबांबरोबर, आम्हाला समजतं ना की तुम्ही आम्हाला ट्रॅपमध्ये पकडण्यासाठी आणलं होतं। दुर्दैवाने तुम्हाला 2 समाज घटकांना लढवता तुम्ही स्वतःच ट्रॅपमध्ये अडकल्यात। सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था आहे। पण मला आज आनंद या गोष्टीचा आहे की महाराष्ट्र जे प्रगल्भ राज्य आहे, राजकीय संस्कृतीमध्ये जी प्रगल्भता आहे ती आज भुजबळांनीही दाखवली आणि पवार साहेबांनीही दाखवली। असं रुसून फुगून असे इथे मान करत चालत बाहेर जाऊन असं कधी होत नाही। आपण काही एकमेकांच्या वैरी नसतो। आपलं एका वैचारिक ह्याच्यात हे असतं। माझा RSSला विरोध आहे, तो वैचारिक विरोध आहे, तो राहील। राजकारणातला विरोध हा पॉलिटिकल असला पाहिजे, तो वैचारिक असला पाहिजे, आयडिओलॉजिकल असला पाहिजे। हे जे नवीन सुरू झालं आहे ना ते काही बरोबर नाही। आणि आज या दोघांनी मिळून त्याला साफ केलं। मला आनंद आहे की महाराष्ट्राची समृद्ध लोकशाही आणि समृद्ध संस्कृती जिवंत ठेवली, त्याबद्दल मी एक कार्यकर्ता म्हणून दोघांचेही आभार मानतो। मात्र अस्वस्थ कुठेतरी दिसत आहेत छगन भुजबळ, त्याच्यामुळे जरांगेचा देखील फटका त्यांना बसू अच्छा है ना। देखो बात ये है, इधर तो किसी को अभी कुछ बोल दो तो तुरंत वो कैमरा बंद करके निकल जाएगा। जान दो यार, क्या रावड़ साहब क्या साना समझते क्या खुद को? कल इतना बोला गया तो भी पवार साहब को मिलने गए, अगर वो तबीयत पूछने गए तो अच्छी बात है। अपने पूर्व श्रमिक के नेता का इतना वो ख्याल रखते हैं, क्या कम है उसमें? क्या कम है? और उनको भी बुलाया अंदर बिठा। हम कल जाने वाले थे, मैं जाने वाला था, जयंत पाटिल जाने वाले थे, शेखा पक्ष के जयंत पाटिल जाने वाले थे। हमको सबको बुलाया गया कि तुम मत आओ, मेरी तबीयत खराब है। और तबीयत खराब होने के बावजूद वह जब भुजबल साहब में मिलते हैं तो भुजबल साहब का कद भी आप पहचान लीजिए, अच्छी बात है। पर बोले मिले ना, कल इतनी टीका हुई उन पे, कल मिले ना। लेकिन जिस तरीके से छगन भुजबल जी को लोकसभा में जिस तरीके से देखो ये पिछली बातें जाने दो नहीं, लेकिन जिस तरीके से अब लगातार अनेक नेता जो है सत्ताधारी है शरद पवार से मुलाकात कर रहे, उनके साथ में देखो ऐसा शरद पवार एक जादू की काड़ी है, जादू की चाबी है। सबको मालूम है ताला खोलने वाला, ताली वो क्या बोला, चाबी बनाता कौन है? मास्टर की हो। लेकिन ये अगर नेता आना चाहे तो क्या पार्टी की तरफ से दरवाजे खुले? आपको शरद पवार जी का घर मालूम है कहाँ पे? सिल्वर जाओ उधर पूछ।